नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण मोरीच्या मच्छीचे कालवण पाहणार आहोत। मोरीची मच्छी बाजारातूनच साफ करून आणलेली, ती मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। मच्छीला हळद मीठ लावून घेऊयात। आणि थोडीशी मच्छी मी तळण्यासाठी बाजूला ठेवली। त्यात तिखट आणि कोकमचा आगळ घालून घेऊयात। हळद आणि मीठ मी अगोदरच लावलेले होते। हे सर्व मच्छीला लावून घेतले। कालवणासाठी वाटण तयार करूया। 1 नारळ मी खोवून घेतला, 1 कांदा उभा चिरून, थोडेसे आले लसूण ओली मिरची आणि टोमॅटो। फोडणीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेतला आणि ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतली। एका कढईमध्ये तेल घालून हे सर्व भाजून घेऊया। असे हे खोबरे खरपूस भाजून झाले। त्यात हळद आणि गरम मसाला घालूया आणि वाटून घेऊया। खोबरे वाटत आहे तोपर्यंत फोडणी घालून घेऊयात। वाटलेले वाटण घालून घेऊया। झाकण लावून 10 मिनिटे शिजू देऊया। मोरीच्या मासळीला शिजायला वेळ लागत नाही, लगेचच शिजते। कालवणाला छान उकळी आलेली आहे। ही पहा, मच्छी पण छान शिजली आहे। कोथिंबीर घालून घेऊयात। हे झाले मोरीच्या मच्छीचे कालवण। त्यानंतर मोरीची मच्छी फ्राय करूयात। असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।